निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे आवरे गाव, या आवऱ्या गावामध्ये जवळजवळ 43 वर्षांपासून या ठिकाणी आपण हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण या ठिकाणी आपण आयोजित करतोय। खरं तर हा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी 43 वर्ष म्हणजे हे 43वे वर्ष आहे। आता 43 वर्ष म्हटल्यानंतर या धर्म कार्याला, या देव कार्याला कमीत कमी 3 पिढ्या या ठिकाणी सहभागी झाल्या असते, नाही का बाबा? बरोबर ना? हा, हे धर्म कार्य करताना मौली 3 पिढ्या या ठिकाणी या धर्म कार्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, बरोबर की नाही बाबा? एखाद्या कार्याला सुरुवात करणं सोपं आहे ना, नाही का? चांगल्या कार्याला, एखाद्या कार्याला सुरुवात करणं सोपं आहे, पण ते कार्य टिकवणं कठीण आहे, कठीण आहे ना। आणि म्हणून गेली 43 वर्ष या ठिकाणी हा हरिनाम सोहळा संपन्न होत असताना ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे ना, सर्वप्रथम मी त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग प्रणिपात करतो, बरं का? कारण आपण अनेक ठिकाणी पाहतोय बाबा, ज्या वेळेला असे काही सप्ते हरिनाम सोहळे आम्ही पाहतोय ना, त्यावेळेला मग इतर गावातील मंडळी जेव्हा पाहतात त्यावेळेला त्यांनाही स्फूर्ती येते, स्फुरण येते, त्यांच्याही मनामध्ये येते की आपणही असं करायला पाहिजे। आणि त्यासाठीच तर ह्या कार्यक्रमांचं नियोजन असतंय, बरोबर आहे की नाही? सुरुवातीला जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली असेल त्यावेळेला मोजकी माणसं या ठिकाणी सहभागी असतील, हळूहळू गाव सहभागी झाला असेल, पंचकृषी सहभागी झाली, आणि या हरिनाम सोहळ्यापासून इथला आदर्श घेऊन आजूबाजूला अनेक हरिनाम सोहळे सुरू झाले असतील, अनेक हरिनाम सोहळे सुरू झाले असतील। आणि धर्म कार्य वाढावा हा उद्देश असतो। धर्म कार्य करणारी माणसं, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना स्फूर्ती निर्माण व्हावी, हा उद्देश असतो या कार्यक्रमाचा। पण कित्येक ठिकाणी आपण पाहतोय की काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय बाबा की हरिनाम सोहळा त्यांनी सुरू केला काय, आणि 2-4 वर्षानंतर मग थोडीशी गळती त्या ठिकाणी लागते, बरं का? म्हणजे थोडी काही ना काही कमतरता जाणवते त्या ठिकाणी। पण आज 43 वर्ष जवळजवळ तुम्ही या आवरे गावामध्ये हा हरिनाम सोहळा संपन्न करत आहेत, आयोजित करत आहेत, आणि विशेष म्हणजे भव्य दिव्य हरिनाम सोहळा, नाही का? भव्य दिव्य अगदी। हा अशा प्रकारचं कार्य कधी पाहायला मिळतंय माहितीये का? जेव्हा नियोजन करणारे कुठल्याही प्रकारचा अभिमान अहंकार न ठेवता नम्रतेने करत असतात ना, तेव्हा तो कार्यक्रम भव्य दिव्य होत असतो आणि भव्य दिव्य प्रमाणे पाहायला मिळत असतो। कारण या ठिकाणी जोडणारी माणसं एकाच विचाराची नसतात, एकाच कुटुंबाची नसतात, एकाच प्रकारची नसतात, अनेक प्रकारची, अनेक विचाराची माणसं एकत्र येऊन, अनेक कला गुणांनी संपन्न असणारी माणसं एकत्र येऊन ज्या वेळेला आपल्या वाट्याला आलेली सेवा नम्रपणे करत असतात ना, तेव्हा मात्र अशा प्रकारे भव्य दिव्य हरिनाम सोहळे आपल्याला पाहायला मिळतात, आणि ते उत्तरोत्तर टिकतात, पाहायला मिळतात, कित्येक काळापर्यंत टिकतात, कित्येक काळापर्यंत पाहायला मिळतात। आता महत्वाचं कार्य म्हणजे देवाचं कार्य आहे, देव सामर्थ्य देतात, भगवंताचं कार्य आहे, देव कार्य आहे, आणि धर्म कार्य आहे। ज्या वेळेला आपण संकल्प करतो ना, त्याच वेळेला तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी भगवंत सामर्थ्य देत असतात। फक्त आपण मालक होता कामा नये, नाही का? आपण मालक व्हायला गेलो की मग दुःख आहे ना, बरोबर आहे की नाही? आपण सेवक आहोत आणि आम्हाला सेवा करायची आहे,
उलट आरती अशा हरिनाम सोहळ्याच्या ठिकाणी सेवा करायला मिळणं हे भाग्य आहे. जी वाट्याला येईल ती सेवा, जी सेवा वाट्याला येईल ते सेवा करायला मिळणं हे भाग्य आहे. कारण आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची माणसं आम्हाला भेटत असतात, अनेक प्रकारचे सोहळे आम्ही पाहत असतो, अनेक प्रकारच्या सोहळ्यांमध्ये आम्ही सहभागी होत असतो. पण ज्या ठिकाणी देव कार्य आहे, धर्म कार्य आहे, त्या ठिकाणी ज्याच्या वाट्याला जी सेवा येते ना, ती सेवा करण्याचं भाग्य लाभतंय. धन्य आहे तो. त्या ठिकाणी काय म्हणलंय माहितीये का? पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असलेल्या गाठी. पूर्वजांच्या पुण्यकोटी. काहीतरी पुण्य गाठीला लागतंय, काहीतरी चांगलं केलं तर अशा प्रकारचं कार्य आपल्याकडून घडतंय किंवा अशा प्रकारची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय. पाप करायला काही संचित पाहिजे किंवा काही शिल्लक पाहिजे अशाची गरज नाही, है की नाही? पाप कर्म करायला काय लागतंय बाबा? पुण्य कर्म जर करायचे असतील तर त्यासाठी संचित लागते, काहीतरी संचित ठेवा लागतो ना, नाही का? आमच्या मुखातून काहीही यावं यासाठी काय वेगळे प्रयत्न करावे लागतात का? काहीही मुखातून यावं यासाठी काय वेगळे प्रयत्न करावे लागतात? पण देवाचं स्तवन चाललं पाहिजे, नामस्मरण चाललं पाहिजे, त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. बाकीचं जगाचा कुटाणा कानावर सहज येतो आणि तिकडे माणूस आकर्षित पण होतो. बाबा बरोबर आहे की नाही? जगाचा कुटाणा सहज येतो ना, ऐकावं असं वाटत नाही तरी तो येऊन कानावर आदळतोच, आहे की नाही माऊली? पण प्रवचन श्रवण करायचं म्हटल्यानंतर आम्हाला तयारी करायला लागते. अरे 5चं प्रवचन म्हणजे आपण तिथे जाऊन बसलं पाहिजे, केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कीर्तन श्रवण करायचंय म्हटल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो पाहिजे, बसलो पाहिजे, बरं का? स्पष्ट सांगायचं म्हणजे पांडुरंग परमात्मा ज्याला बोलवतोय ना तेच येत असतात. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्याच्याकडे सद्बुद्धी निर्माण होत असते ना, तेच या धर्म कार्यामध्ये सहभागी होत असतात, तेच या धर्म कार्यामध्ये सहभागी होत असतात. आणि श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आवरे या ठिकाणी हा संपन्न होणारा भव्य दिव्य असा हरिनाम सोहळा, या हरिनाम सोहळ्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. मग त्यामध्ये काकड आरती पासून तर जागर भजनापर्यंत अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेले आहेत. खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना उत्सव हा उत्साह वाढवत असतो, नाही का? आणि उत्साह वाढवण्यासाठी आम्ही उत्सव आयोजित करत असतो किंवा त्याचं नियोजन करत असतो. पण या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाच्या आणि या मंदिराच्या अगदी बाजूलाच ना एक अतिशय दुःखद घटना घडली. एक किरपण परिवारातील आणि एक तरुण त्या ठिकाणी त्याचा देहांत झाला. बोलता चालता अगदी घरातला कर्तबदार माणूस गेला, आणि थोडस दुःखाचं विरजन या कार्यक्रमावर पडलं. पण असो, देवाचं कार्य आहे, देव सामर्थ्य देतात. त्या पद्धतीने देव भगवंत पांडुरंग परमात्मा, नाही का, धर्म कार्य आहे, देव कार्य आहे, ते केलंच पाहिजे. कारण उद्धाराचा मार्ग तोच आहे ना, नाही का? उद्धाराचा मार्ग हाच आहे ना. आज 43 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना 3 पिढ्या म्हणजे आजोबांनीही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आनंद घेतला, सहभागी झाले. त्याची मुलंही सहभागी झाली आणि त्याची नातवंड पण सहभागी झाली, नाही का? आणि पुढे अजून त्यांची पतवंड सुद्धा येऊन बसतात बाजूला. आता आजूबाजूला जे खेळतात बसतात ते बसणारच आहे ना, नाही का? छान नियोजन असतंय. पंचकृषीमध्ये या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं स्तुती केली जाते, स्तवन केलं जातं. एक आदर्शयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खर तर या देव कार्यामध्ये आणि धर्म कार्यामध्ये ज्या वेळेला आम्ही हे कार्य करत असतो ना, त्यावेळेला जेवढी नम्रता आमच्याकडे असेल ना तेवढं बरं असतंय. म्हणजे असं म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाले वाचती. गर्व, ताठा, द्वेष, मत्सर, तिरस्कार या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवून आम्ही केल्यात ना,
तर आम्ही संकल्प केलेला कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. संकल्प केलेला कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही परमार्थामध्ये, कुठल्याही धर्म कार्यामध्ये सगळ्यात मोठा आडवा येणारा विषय जर कुठला असेल माऊली, तर तो म्हणजे अहंकार, अभिमान, नाही का? नुसतं स्टेजवर बोलवलं नाही तरी उचलापट करत जाणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात, बरं का? एखाद्याचं नाव घेतलं नाही, श्रीफळ दिलं नाही तरी सुद्धा रागाने जाणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. पत्रकात चुकून एखाद्याचं नाव राहून गेलं किंवा उच्चार करायचा राहून गेला तरी सुद्धा काही वेळेला माणसाच्या अंतःकरणातला तो अहंकार जागा होतो, तो अभिमान जागा होतो. अरे, मी एवढं सगळं करतोय आणि नाही का? आता ह्या ठिकाणी बघितल्यानंतर 43 वर्षांपासून जर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात. बाबा, खरं आहे की नाही? आणि मग जसे तुम्ही चालताय तशी मागची पिढी येणार आहे, तसे त्याच पद्धतीने चालत. ते काय बोलतात, अरे बाबांनी नम्रपणे कार्य केलं, बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. फक्त जे कार्य आपल्या वाट्याला आलेलं आहे ना, जे कार्य, जी सेवा आपल्या वाट्याला आलेला आहे ना, ती नम्रपणे अगदी व्यवस्थितरित्या करायची. आणि मग त्या पद्धतीने ते कार्य घडल्यानंतर उत्साह वाढतो, आम्हाला खूप समाधान प्राप्त होत असते. आता बघा, या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना जवळजवळ मार्गशीर्ष कृष्ण पंचमी, मंगळवार दिनांक 9/12/2025 ते मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, मंगळवार दिनांक 16/12/2025 या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करत असतो. म्हणजे सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष कृष्ण पंचमी ते मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, द्वादशीला काळ असतो. आता हे 8 दिवसाचं वातावरण जर म्हणाल तर अतिशय भक्तिमय वातावरण असतंय ना, नाही का? अतिशय आध्यात्मिक वातावरण, अनेक विचाराची माणसं, अनेक प्रकारची माणसं या ठिकाणी सहभागी होत असतात. उद्देश काय आहे माहितीये का? कमीत कमी पुढचा वर्ष मार्गशीर्ष कृष्ण पंचमी पर्यंत तरी ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये राहिले पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसे तर आयुष्यभर राहिले पाहिजे, पण पुढचा सप्ताह परत आहेच ना, पुढचा परत आमचं नियोजन आहेच ना बाबा, नाही का? आता ज्या वातावरणामध्ये आम्ही कार्य करतोय की नाही, सगळा द्वेष, मत्सर, तिरस्कार बाजूला ठेवून सगळे कुटुंब एकत्र येतात, सगळ्या प्रकारची माणसं एकत्र येतात आणि सगळा द्वेष, मत्सर बाजूला ठेवून अगदी आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात. कमीत कमी मार्गशीर्ष कृष्ण पंचमी पर्यंत पुढच्या वर्षीच्या 1 वर्षभर तरी हा उत्साह आमच्या अंतःकरणामध्ये टिकून राहिला पाहिजे, हा उद्देश आहे, बरं का? हे कार्य जे आम्ही करतोय ना, जे काही 8 दिवस या ठिकाणी काकड्यापासून तर अगदी भजनापासून, प्रवचनापासून, कीर्तनापासून, हरिपाठापासून, जागर भजनापर्यंत सगळ्या प्रकारचे जे काही हरिनाम करतोय आम्ही, भगवंताचं स्तवन करतोय, श्रवण करतोय, ही कार्य आम्हाला प्रेरणा देत असते, आम्हाला स्फूर्ती देत असते. विशेष म्हणजे माणसाच्या मनामध्ये आलेली धर्म कार्याविषयी जी मरगळ असते ना, ती मरगळ झटकण्याचं काम झालं जात आहे, नाही का? एक प्रेरणा निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते, बरं का? प्रवचनाची, श्रवणाची आम्हाला काय गरज आहे बरं? प्रवचन आम्ही का श्रवण करावं बरं? आम्ही कीर्तन का श्रवण करावीत? आम्ही त्या हरिनामामध्ये तल्लीन होऊन त्याचा आनंद का घ्यावा बरं? वर्षभर संसारामध्ये गुंतलेलो असतोय आपण, नाही का? आणि त्या संसारामध्ये गुंतल्यानंतर काय होतंय? संसार हा दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे ना बाबा, नाही का? संसार हे दुःखाचं मूळ. तिथे गेला म्हणजे दुःखच आहे. घरात पाय का दारात पाय? आणलं नाही का ते? तुम्हाला सांगितलं होतं ना सकाळी आणायला, विसरले? इथून सुरुवात होते, नाही का? मग पुढचं काय? अनेक काय काय गोष्टी असतात त्या. असो, आहे म्हणजे केलंच पाहिजे, ते टाकून चालणार नाही, ते सोडून चालणार नाही, बरं का? पण मग मध्ये आम्हाला प्रवचन श्रवणाची काय गरज आहे किंवा मध्ये आम्हाला कीर्तन श्रवणाची काय गरज आहे? तर पूर्वी बैलगाड्या असायच्या आणि त्या बैलगाड्यातूनच प्रवास करायचो आपण, नाही का? ही वाहनं वगैरे काही नव्हती. आता बाबांचा काळ जर पाहायला गेला, तुमचा बाबा, नाही का,
लहानपणीचा काळ. मला तरी वाटते तुम्ही नवरदेव म्हणून बैलगाडीतच गेले होता, बरोबर ना? आता त्यावेळेला बाबा रोड पण असे नव्हते, धुळीचे रस्ते, नाही का? आता तुमचा हा रोड पण जर पाहायला गेला त्यावेळेचा तर धुळीचा रस्ता असेल अगदी, नाही का? अशा दगडातून असं जायचं, धुळीतून जायचं. आणि मग ती बैलगाडी काही अंतरावर गेली की मग काय करायचं माहितीये का? तो चाक जो असायचा ना त्या आसला असा घासायचा, नाही का? आस असायचा ना, त्या आसमध्ये असा घासायचा, नाही का? त्याला आवाज यायचा, जोरात असा कू कू असा आवाज यायचा, बरोबर आहे ना? मग एकदा आवाज यायला सुरुवात झाली की मग काय करायचं बरं? तो ड्रायव्हर, तो गाडी मालक काय करायचं? गाडीवान लिंबू मिरच्या बांधायचा नाही ना? लिंबू मिरच्या नाही ना बाबा? तर कुठल्या प्रकारची काय विभूती वगैरे असायची का त्याच्याकडे? असे काय फुंकायचं वगैरे असं काय काय नाही ना? तर मग तो काय करायचं माहितीये का? त्या गाडीच्या साठीला एक बाटली असायची, म्हणजे बाटलीचा वापर त्यासाठी सुद्धा आम्ही करायचो, नाही का बाबा? हा, लाकडाचा नाळा असायचा, नाही तर, नाही का? म्हणजे आपला बांबू वगैरे असेल त्याला तो पॅड जर फिट असेल तर मग तो असायचा, बांबूचा पण असायचा ना, बरं का? मग बांबू असायचा आणि मग त्याच्यामध्ये एक तार टाकलेली असायची, त्या तारेला कपडा असायचा छोटासा, त्या बांबूच्या किंवा त्या बाटलीमध्ये आतमध्ये जळलेलं ऑइल असायचं, डांबर, नाही का? किंवा ऑइल असायचं जळलेलं, बरोबर आहे ना? एकदा ते लावलं ना की आवाज तिथल्या तिथं बंद, बरोबर आहे की नाही? एकदा ते लावलं ना ऑइल, ते तेल एकदा लावलं ना, वंगण म्हणायचे त्याला, एकदा वंगण दिलं ना, एकदा वंगण लावलं ना, तिथल्या तिथे आवाज बंद. हे वंगणच द्यायचं काम आहे बरं का? प्रवचन जे आहे ना, कीर्तन जे आहे ना, आमची संसार रूपी जी कार्य करत असताना गाड्याची जी दोन चाकं आहेत ना, ती कुकू करतात ना, कधी कधी आवाज करतात ना, आणि मग ती आवाज करू नये म्हणून हे वंगण द्यावं लागतंय मध्ये मध्ये, बरं का? हे वंगण द्यावं लागतंय. एकदा हे वंगण घेतलं ना की मग ती नम्रता येते, बरं का? धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते अंतःकरणामध्ये. त्या पद्धतीचे काय होतंय तर एक स्फूर्ती निर्माण होत असते धर्म कार्य करण्यासाठी. आणि म्हणून मग ह्या कार्यक्रमांचं आपण काय करतो? नियोजन करत असतो. असं काही आहे का आवरे गावामध्ये खूप पैसा झालाय आता तो कुठेतरी खर्च करायचा म्हणून चला पोरा 8 दिवस, असं काही आहे का? किंवा आवरे गावातील लोकांनी वर्षभर काम करून करून आता थकलेत पोके, मग चला 8 दिवस जरा विश्रांती किंवा आराम मिळावा म्हणून करा नियोजन, असं काही आहे का? ज्या ज्या ठिकाणी आपण धर्म कार्याचं, हरिनाम सोहळ्याचं आयोजन करतोय ना, त्या ठिकाणी उद्देश एकच असतो की आज 5 आहेत ना, उद्या 50 झाले पाहिजेत धर्म कार्य करणारे. तुमच्या या आवरे गावामध्ये कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, बरं का? पायी दिंडीचं नेतृत्व करणारे बाबा या ठिकाणी आहेत. मी म्हणेन जर 2 प्रवचनकार असतील ना तर 5 झाले पाहिजेत, 2 कीर्तनकार जर असतील ना तर 5-10 झाले पाहिजेत, बरं का? मृदुंगमणी, गायनाचार्य. आणि आज ह्या कलियुगामध्ये गावोगावी कमतरता ती जाणवते ना, ती धर्म कार्याचीच, नाही का? धर्म कार्य करणाऱ्या माणसांची कमतरता जाणवते. पण तुमचा गाव त्या गोष्टींमध्ये सुजलाम सुफलाम आहे. काय? धर्म कार्य करणारे अनेक कलावंत तुमच्या गावात आहेत. आणि विशेष म्हणजे मी पुन्हा एकदा त्या गोष्टीची आठवण करून देतो की तुम्ही जो हरिपाठ मंडळ सुरू केलाय ना, प्रत्येक एकादशीला ते तुम्ही एकादशी मंडळ, नाही का बाबा? अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आहे ते, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आहे, बरं का? त्याच्याने काय होतंय तर आम्हाला परत परत वंगण मिळतंय ना, परत परत प्रेरणा मिळते ना, भगवंताचं नामस्मरण घडतंय, भगवंताचं नामचिंतन घडतंय, बरं का? फक्त हे सगळं कार्य करताना आम्ही काय करायचंय माहितीये का? तो अभिमान बाजूला ठेवायचा. तिला पुढे घेतली, मला नाही घेतल्या. तर एखाद्या वेळी जर महिलेचं कीर्तन असेल, नाही का, तर आपण त्यांच्या गळ्यामध्ये हार घालायला, त्यांचं ते स्वागत करायला आपण महिलेलाच उठवतो, बरं का? मग अशा वेळेला आयोजक काय करतात? पटकन एखादीचं नाव घेतात, पुढे कोणी असेल तिचं, नाही का बाबा? बरोबर आहे की नाही? आम्ही का ठरवून करतो का? असं नाही ना. मग असं एखादीचं नाव घेतल्यानंतर लगेच दुसरीने असं म्हणता कामा नये, तिलाच उठवतात प्रत्येक वेळेला. अरे त्यांच्या लक्षात नाही मागच्या वेळेला तिलाच उठवलं होतं, ते तू पक्क लक्षात ठेवलंय. एक सांगायची रीत काय माहितीये का? ह्या गोष्टी बाजूला ठेवा. त्याला कारण सांगतो तुम्हाला. मान अपमान, सुख दुःख, जय पराजय, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. कारण
देवाला आवडणारे भक्त आम्ही निर्माण होण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमांचं आयोजन करतो, बरोबर आहे ना? आपण देवाला आवडणारे भक्त पाहिजेत की लोकांना आवडणारे व्हायचं असेल तर त्यासाठी भरपूर भरपूर मार्ग आहेत आणि त्यासाठी भरपूर काय काय आहे. पण देवाला आवडणारा भक्त व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवायच्या. 12व्या अध्यायामध्ये ऐका, 12व्या अध्यायामध्ये भगवंत आम्हाला त्यांना आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगतायत, नाही का? 7व्या अध्यायात काय सांगितलंय भगवंतांनी? भक्ताचे प्रकार सांगितले, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंतांना आवडणाऱ्या भक्ताची यादी सांगतायत. त्याच्यामध्ये सांगतायत, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. जे सदा संतुष्ट आहेत. संतुष्ट मनुष्य तेव्हाच होतोय ज्या वेळेला प्रवचन कीर्तन श्रवण करतो तेव्हा संतुष्ट होतो. अन्यथा संसारामध्ये कधी संसार करता करता संतुष्ट झालेला माणूस बघितलाय तुम्ही? संसारामध्ये कार्य करणारा स्थिर, स्तब्ध, शांत, एकांतात बसलेला माणूस कधी बघितलाय तुम्ही? एकांतात बसलेला असेल तो संसारिक कसला, आणि संसारिक असेल तो एकांतात काय बसणार आहे? तो निवांत बसणार आहे? त्याचं मनच त्याला निवांत बसू देणार नाहीत ना. आमच्या अंतःकरणामध्ये संतुष्टता निर्माण व्हावी, स्थिरता निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर आम्ही द्वेष, मत्सर, तिरस्कार, अभिमान, अहंकार सगळा बाजूला ठेवला पाहिजे. कारण परमार्थात जे आम्ही करतोय त्याची प्राप्ती मिळू न देणारा सगळ्यात मोठा हिरो जर कोण असेल तर अभिमान, सगळ्यात मोठा, बरं का? आणि तो गप्प बसू देत नाही ना, अहंकार गप्प बसू देत नाही, बरं का? यम एकाकडे गेला. आता तो जरा चांगला माणूस होता, नाही का? चांगल्या प्रकारे कलावंत होता आणि बऱ्यापैकी होता, त्यामुळे यम गेला त्याच्याकडे आणि यमाने सांगितलं, मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुला घ्यायला येतोय, बरं का? आता यमाने सांगितल्यापासून त्याच्या मनामध्ये एकच विचार, आता यम अमुक अमुक दिवशी आम्ही अमुक वाजता येतोय म्हटल्यानंतर तो येणारच, तो चुकणार? कारण त्याला गाडीची गरज लागत, त्याला वेळेची, टायमाची, दिवसाची, रात्रीची काही गरज लागत नाही ना त्याला. तो सांगून गेलाय म्हटल्यानंतर त्याचा पाहुणचार करा नाही तर नका करू, त्याची व्यवस्था करा नाही तर नका करू, तो येणारच. आता याने काय करावं तर हा चांगला मस्त मूर्तिकार होता, हुबेहूब मूर्त्या बनवायच्या. त्याने स्वतःसारख्या अनेक मूर्त्या बनवल्या स्वतःसारख्या हुबेहूब. वेळ मिळाला ना त्याला, बरं का? वेळ मिळाला त्याला आणि म्हणून मग त्याने काय केलं, हुबेहूब स्वतःसारख्या अनेक मूर्त्या बनवल्या, अनेक मूर्त्या तयार केल्या. विज्ञानाचा आधार घेऊन पापणे हालायला लागल्या, डोळे, तोंड हालायला लागलं, पोट असं श्वास घेतल्यासारखं होतंय ते, बरं का? असं कमी जास्त होतंय सगळं, जसा तो दिसतोय तशाच्या तशा सगळ्या मूर्त्या. आणि सांगतोय तुम्हाला, ठरल्या वेळेला, ठरल्या दिवसाला यम आला. यम आश्चर्यचकित झाला त्या सगळ्या मूर्त्यांकडे पाहून, कारण त्या मूर्त्यांमध्येच हा होता. पण यम ओळखू शकत नाही एवढा हुबेहूब. पाहता यम सगळ्यांचं निरीक्षण करतोय आणि विचार करतोय, आता नेमकं घ्यायचं कोणाला, पकडायचं कोणाला, नेमका ओरिजिनल कोण आहे. आता मग त्याने विचार केला, आता काहीतरी आयडिया तर केली पाहिजे. आणि मग सगळ्यांचं निरीक्षण करता 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 यम जोरात बोलला, काय मूर्तिकार आहे की काय आहे? किती सुंदर मूर्त्या बनवल्यात, हुबेहूब सगळ्या मूर्त्या आहेत, कशातलीही कमतरता नाही, अगदी जबरदस्त मूर्त्या बनवल्यात. पण एक मात्र कमतरता ठेवलीच, बरं का? एवढ्या चांगल्या मूर्त्या बनवून पण एक चुकी ठेवलीच त्याने. आणि एवढं यमाचं ऐकल्याबरोबर ओरिजिनल होता तो पटकन बोला, एक तरी चुकी दाखवा. म्हणे हीच चुकी ठेवली. ओरिजिनल होता तो काय बोलतो, एक तरी चुकी दाखवा. एवढं बोलल्याबरोबर यम बोलतो, हीच चुकी. आम्ही सगळं काय करतोय पण चुकीचं काय करतोय माहितीये का? आमचा अहंकार त्यागीत नाही ना, ही सगळ्यात मोठी चुकी आहे, बरं का? ही सगळ्यात मोठी खोड आहे माणसाला. अभिमान त्यागत नाही आम्ही, अहंकार त्यागत नाही. असू दे ना दादा, हात जोडले तर संत म्हणतात, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. नम्रतेमध्ये किती सामर्थ्य आहे.
आमच्या वाकण्यामध्ये किती सामर्थ्य, आमच्या हात जोडण्यामध्ये किती सामर्थ्य आहे. ज्या वेळेला एखादा तुमच्यावर हात घेऊन हात उगारून धावतोय ना, त्यावेळेला जर दोन्ही हात जोडलात ना, तर त्याच्याकडे सुद्धा त्याच्या विचारात सुद्धा परिवर्तन होतंय. परिवर्तन होतंय. कमीत कमी परमार्थात तरी तेवढी नम्रता पाहिजे ना. परमार्थात तरी तेवढी नम्रता पाहिजे की नाही. त्रिदेवांना उपदेश करणारी आई मुक्ताई, बरं का. चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. चांगदेवांना उपदेश करत असताना म्हणते, उलट उलट माघारा घरी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पवनारांचं उलथून पाडीते. ज्ञानदेवांना उपदेश करताना काय म्हणते, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा ताकी उघडा ज्ञानेश्वर. आणि नामदेवांना उपदेश करते ना, तो विषय महत्वाचा आहे, नम्रतेचा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई चारही भवंड ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्र गेली, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याच्या आधी पहिली भेट झाली ती नामदेव महाराजांची. आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी यांना आनंद वाटला, सगळ्यांना आनंद वाटला. दादा आहेत निवृत्ती दादा, माऊली आहेत, काका आहेत सोपान काका, आणि मुक्ताई आहे. नामदेवांना बघितल्याबरोबर दादा नमस्कार करतायत. निवृत्ती दादा विश्वगुरु, विश्वात्मक देव, नाही का. आज योगियांची माऊली आणि आमच्या संपूर्ण जगाची माऊली जर ज्ञानोबा आहे, तर त्यांना उपदेश करणारे म्हटल्यानंतर विश्वाचे गुरु ना दादा. विश्वगुरु असलेले दादा, विश्वाचे गुरु असलेले दादा निवृत्ती दादा महाराज त्या ठिकाणी नमस्कार करतायत नामदेवांना. संपूर्ण जगाची असलेली माऊली सुद्धा नमस्कार करतायत. सर्वांचे काका आपले सोपान काका नमस्कार करतायत. आणि मुक्ताई फक्त निरीक्षण करतायत, बरं का. बघा म्हणजे येवलीची मुक्ताई पण निरीक्षण, आणि काय स्थिती आहे ती, बरं का. आता यांनी तिघांनी नमस्कार केल्यानंतर तिघांनाही वाटलं की मुक्ताई आता आपण तिघांनी नमस्कार केलाय म्हणजे नाही का, आपली मुक्ती पण नमस्कार करेल. पण तसं काही वाटलं नाही. तेवढ्यात दादा बोलतात, अगं मुक्ते तुला माहिती आहे का, किती मोठा अधिकार आहे. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला आपण आलोय ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या अगदी जवळ असतात, बरं का, अगदी जवळ असतात. हे संस्कार आहेत आपले, ही संस्कृती आहे, नाही का. नुसतं बल चालू केला तरी सगळ्यांचे हात जोडले गेले. याच्यासाठीच बाबा हा परमार्थ आहे. याच्यासाठीच आपण हे जे सगळं कार्य करतोय ना, हे याच्यासाठीच करतोय. काय असो, सहज नाही हात जोडत, बरं का. तेवढे संस्कार, तेवढी संस्कृती, तेवढं मार्गदर्शन आणि तेवढी नम्रता माणसाच्या अंतःकरणामध्ये लागते. असो, तर मग दादा म्हणतायत मुक्ताईला, मुक्ताई तुला माहिती आहे का काय अधिकार आहे. सतत पांडुरंग परमात्म्याच्या जोडीला असतात ते. पांडुरंग परमात्मा नैवेद्य स्वीकारतोय नामदेवाच्या हातून. माऊलीही त्याच पद्धतीने उपदेश करतायत, सांगतायत, मुक्ते अगं ऐक, नमस्कार कर. आणि ह्यांचं हे बोलणं झाल्यानंतर मग मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही, का अहंकार गेला नाही. त्या ठिकाणी केलेलं निरीक्षण अशा प्रकारे आहे. मुक्ताई म्हणतायत की आम्ही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या दर्शन घ्यायला येते, आपल्या पायाला हात लावायला येते ना, त्यावेळेला कमीत कमी आपल्याकडे थोडी नम्रता पाहिजे. हात जोडले पाहिजेत. हातामध्ये जर काही असेल तर कमीत कमी नजरेमध्ये तरी नम्रता दाखवली पाहिजे. मान तरी खाली वाकवली पाहिजे कमीत कमी. तो नम्र व्हायला आलेला आहे, आपण सुद्धा थोडस नम्र होता आलं पाहिजे ना. पण तसं काहीही नामदेव महाराजांच्या चेहऱ्यावर वाटलं नाही, दिसलं नाही. म्हणून मुक्ताई म्हणते, का अहंकार गेला नाही.
आणि म्हणून मग ते कच्चं मडकं पक्क मडकं नाही का तपासणी केली, मग अनुभवाचं थापटणं असलेलं गोरोबा काका वयानेही मोठे आणि अनुभवानेही मोठे नाही का, त्यांच्याकडे थापटणं होतं अनुभवाचं आणि अनुभवाचं थापटणं असल्यामुळे मग त्यांनी सांगितलं हे कच्चं मडकं आहे. अर्थात पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, देवाने सांगितलं की तुला श्री गुरूंना शरण जावं लागेल. आम्हाला सुद्धा जर पक्क व्हायचं असेल तर त्यासाठी श्री गुरूंचं मार्गदर्शनच पाहिजे, आम्हाला श्री गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे बरं का. आणि मग ज्या वेळेला संतांचा संघ होतोय ना, ज्या वेळेला श्री गुरूंचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय ना, त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं हे आम्हाला कळतंय. ह्या हरिनाम सोहळ्याचं नियोजन आपण का करत असतोय, या हरिनाम सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन का करत असतोय, तर आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती देव कार्याची धर्म कार्याची प्रेरणा निर्माण व्हावी. आम्ही जगद्गुरु तुकोबा ऐकता ऐकता आम्हालाही वाटलं पाहिजे कधीतरी तसं व्हावं, तसं जगावं. आम्ही माऊली ज्ञानोबा ऐकता ऐकता कधीतरी आमच्या अंतःकरणामध्ये ते विचार निर्माण झाले पाहिजेत, अरे माऊलींनी जर अशा प्रकारे कार्य केलं तर आपण का प्रयत्न करू शकत नाही, आपण तो अनुभव, आपण ते मार्गदर्शन का घेऊ शकत नाही, आपण त्या प्रकारे का वाटचाल करू शकत नाही. जर शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जर अशा प्रकारे कार्य केलं तर आम्हाला तसं वागता जगता येत नाही का, येऊ शकत नाही का, आम्ही वागू शकत नाही का, ही प्रेरणा आम्हाला मिळावी या उद्देशाने आणि याचसाठी आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. याचसाठी आम्ही या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. कमीत कमी एखादं कीर्तन ऐकता ऐकता, प्रवचन ऐकता ऐकता त्या हरिपाठ सोहळ्यामध्ये रममान होता होता आमच्या अंतःकरणामध्ये बोध निर्माण झाला पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे कसं जगावं, कसं वागावं, काय करावं, कशा पद्धतीने राहावं हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही या हरिनाम सोहळ्याचं आयोजन करत असतो. या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. आम्हाला ती प्रेरणा निर्माण व्हावी बरं का. आज जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत असणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात, पण पैशाने श्रीमंत असलेली सर्वच माणसं विचाराने श्रीमंत असतील असं नाही बरं का. बाहेर काय आणि इथे काय, राजकारणात काय, समाजकारणात काय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय, जर अहंकार, अभिमान, द्वेष, मत्सर, तिरस्कार, मीपणा, मोठेपणा ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला स्पर्श करत असतील ना तर काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. म्हणजे काही खुर्च्या अशा असतात की त्या खुर्च्यांमुळे माणूस शोभून दिसतो, पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळे खुर्च्या शोभून दिसतात बरं का. काही माणसं कपड्यांमुळे शोभून दिसतात तर काही कपडे त्या माणसांमुळे शोभून दिसत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊ का, काही माणसं काही मूर्त्या हारांमुळे शोभून दिसत असतात, तर काही हार असे असतात, काही मूर्त्या अशा असतात की हार त्यांच्यामुळे शोभून दिसत असतात. तसं संतांमुळे गुण शोभून नाही दिसत, संतांमुळे गुण शोभून दिसतात, गुणांमुळे संत नाही शोभून दिसत. संतांकडे जे गुण आहेत ना ते गुण आमच्याकडे यावेत. ज्या दिवशी ते गुण आमच्याकडे येतील ना त्या दिवशी आम्हीही शोभून दिसू त्या गुणांमुळे. एवढा तरी प्रयत्न कमीत कमी आम्ही केला पाहिजे, एवढा तरी प्रयत्न आम्ही कमीत कमी केला पाहिजे बरं का. ते गुण आमच्या अंतःकरणामध्ये आले पाहिजे, तसं आम्हाला जगता वागता आलं पाहिजे, तसं आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर माणूस संसाराचं कार्य करताना कमी पडत नाही, प्रपंचाचं कार्य करताना कमी पडत नाही. आपल्या नोकरी, व्यवसाय, व्यापार जे काही असेल ते तिथे तो पुरेपूर वेळ देतो, पुरेपूर त्या ठिकाणी जेवढी काही मेहनत करता येईल, जेवढं काही काबाड कष्ट, जेवढी धावपळ करता येईल तेवढी करतो. संत म्हणतात करावं ना, का करू नये. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गरजा जर माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या जर पूर्ण व्हाव्यात तर त्यासाठी आम्ही धावपळ केलीच पाहिजे ना. पण एकीकडे आम्ही या सगळ्या गोष्टी ठेवून जर दुसरीकडे आम्ही धर्म कार्य जर ठेवलं, देव कार्य जर ठेवलं तर त्या धर्म कार्यासाठी आणि देव कार्यासाठी आम्ही किती वेळ देतो,
किती धावपळ करतो, कशा पद्धतीने त्या धर्म कार्याकडे आणि देव कार्याकडे पाहतो याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का? आज काय झालंय माहितीये का? वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ज्या वेळेला गाथा वाचतोय तेव्हा. ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. अवघ्या जगाची माऊली असलेले ज्ञानोबा माऊलींची एक प्रेरणा, ते विचार, ती कर्म, ते गुण, ते मार्गदर्शन आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे. ज्या वेळेला आमच्या हाताला या ज्ञानेश्वरीचा स्पर्श होतो त्यावेळेला, जेव्हा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय ना अंतःकरणपूर्वक, त्यावेळेला ती प्रेरणा आणि ते मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होत असते. पण झालं पाहिजे ना, नाही का? झालं पाहिजे ना. आज करोडो रुपयाची घरं बाबा आपल्याला पाहायला मिळतात, करोडो रुपयाचे बंगले, बरं का? आणि माणूस माणसाच्या डोक्याप्रमाणे, बुद्धीप्रमाणे सगळं प्लॅनिंग करून करत असतो. त्या घरामध्ये सगळ्या प्रकारची उपकरणं असतात, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी असतात, असाव्यात ना. अरे आम्ही जर घाम गाळून कष्ट करून मेहनत करून जर पैसे कमवलेले आहेत तर त्या पैशाचा आनंद आम्ही नाही घ्यायचा तर मग कोणी घ्यायचा? पण पुढचा ऐका, ज्या घरामध्ये 40,000चा एसी आहे, एक नाही दोन दोन तीन तीन एसी आहे, ज्या घरामध्ये 30-40,000चा टीव्ही आहे, एक नाही दोन दोन तीन तीन आहेत, ज्या घरामध्ये 15-20 हजाराचा फ्रीज आहे, ज्या घरामध्ये सगळ्या महागड्या वस्तू पाहायला मिळतात ना, त्या घरामध्ये 500 रुपयाची ज्ञानेश्वरी नसावी, हे दुर्भाग्य आहे. हे दुर्भाग्य आहे. धर्मकार्य कधी घडेल, धर्मकार्य कधी वाढेल, किंवा आमची मुलं धर्मकार्य, देवकार्य कधी करण्यासाठी कधी तयार होतील, निर्माण होतील, याचा विचार आम्ही केला पाहिजे. याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का? हाताला ज्ञानेश्वरी लागली तर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण होणार आहे ना. आज ज्या मुलांना काही कळत नाही, जीवनाचं, जगण्याचं, आयुष्याचं काही कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही, अशा लहान लहान मुलांच्या हातामध्ये 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आहेत. पूर्वी, आता तुमचा काळ तर एक वेगळाच होता बाबा, पण माझ्या वेळची मी सांगतो तुम्हाला, जर रडायला लागलो ना, रडायला, तर 2 फटके आई द्यायची, 3रा फटका बसू नये म्हणून गप्प बसायचं. बरोबर आहे की नाही? हातात लाटणं असेल तर लाटणं. काय, मुलगा जर रडायला लागला ना तर त्याने गप्प बसावं म्हणून 2 फटके, वरून 3रा मिळेल लागू नये म्हणून आधीच गप्प. आज मुलगा जर रडायला लागला तर त्याच्या हातात आम्ही काय देतो? मोबाईल देतो. पूर्वी मुलं जर रडत असतील ना जेवायला वगैरे, तर आई मांडीवर घ्यायची, त्याला अंजारायची, गोंजारायची, स्वतः असा घास तयार करायची, आणि मुलाने जेवावं म्हणून आई स्वतः भरायची, तो स्वतः खायची, आणि असं दाखवायची मुलाला, हे बघ असं खायचं बाळा. आताच्या आईला सिरियल मध्ये तेवढा गुंतल्यामुळे टाइमच नाही ना पोरांना मांडीवर घेणं, अंजारणं, गोंजारणं. मग एकीकडे जर पोरगा जेवत नसेल तर मग दुसरीकडे त्याच्या हातात काय द्यायचा? हे मोबाईल घे पण जेव. खरं आहे ना? आणि ऐका पुढचं, आपण अन्न खाताना जे पाहतोय, ज्याप्रमाणे आपली बुद्धी कार्य करते, ज्याप्रमाणे आपले विचार कार्य करतात ना, त्याप्रमाणे आपली बुद्धी कार्य करत असते, विचार कार्य करत असतात. अन्न खाताना धर्म कार्य घडावं प्रत्येकाकडे, ते देव कार्य घडावं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, ती प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून ह्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही करतोय. पण आजची जर परिस्थिती पाहायला गेलं ना, तर बाबा साधं उदाहरण आहे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढा आपण धर्माच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करतो ना, तेवढा कुठल्याच धर्मात नाही, कुठल्याच धर्मात नाही. रोजचं प्रवचन चालू आहे, रोजची कीर्तनं चालू आहेत, रोजचा हरिनाम सोहळा चालू आहे. बाबा आता इथला हरिनाम सोहळा संपला, कुठे नाही संपला, आपली अर्थात समारोप झाला नाही झाला की लगेच बाजूलाच कुठेतरी असेल, परत तिथला कुठे समारोप झाला नाही झाला की लगेच बाजूलाच कुठेतरी असेल. रोजचं चालू आहे ना. परिवर्तन का पाहायला मिळत नाही? याला कारण म्हणजे आम्ही सगळे सहभागी होत नाहीत ना. आणि ज्यांची गरज आहे ते कुठे आहेत? आपलं देशाचं जाऊ द्या, चला गावाचं भविष्य कोणावर अवलंबून आहे? ह्या वृद्ध माणसांवर का तरुणांवर?
गावाचं भविष्य कोणावर अवलंबून आहे? ज्या दिवशी आमच्या गावातल्या हरिनाम सोहळ्याचं नियोजन तरुण मंडळी करतील ना, त्या दिवशी जगद्गुरु तुकोबांना सुद्धा आनंद वाटेल या महाराष्ट्रात कार्य केल्याचं. पण दुर्दैव आहे, तरुण धरून आणावे लागतात, धरून आणावे लागतात. आणि म्हणून बाबा काय झालंय माहितीये का, एवढं